चौथा आणि शेवटचा सोमवार. श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवाची अखंड भक्ती करण्याचा महिना. या महिन्यातील प्रत्येक सोमवार अतिपवित्र पुण्यदायक मानला जातो. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, शिवलिंगावर अभिषेक करतात, बेलपत्र अर्पण करतात आणि शिवमुठ वाहतात. आज आपण श्रावणातील चौथ्या आणि शेवटच्या सोमवारची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. श्रावणातील चौथ्या सोमवारचे महत्त्व काय आहे, चौथी शिवमुठ काय आहे आणि शिवमुठीचे महत्त्व, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चौथा आणि शेवटचा सोमवार विशेष महत्त्व का? श्रावण महिन्यात शेवटचा सोमवार हा संपूर्ण महिनाभर केलेल्या शिवभक्तांचा मानला जातो. या दिवशी भक्त भगवान शंकराची विशेष पूजा करून त्यांची कृपेची प्रार्थना करतात. अनेक जण या दिवशी मंदिरात जाऊन रुद्र अभिषेक करतात, जप करतात, दानधर्मही करतात. चौथ्या सोमवारी पूजा करताना केवळ विधी महत्त्वाची नसते, तर मनातील श्रद्धा, नम्रता अधिक महत्त्वाची मानली जातात. शक्य असल्यास या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तू दान कराव्या. दानसेवा आणि शिवभक्त या दिवसाला अधिक पवित्र बनवतो. म्हणून श्रावणातील चौथा सोमवार हा केवळ एक धार्मिक दिवस नसून भक्त, संयम, सेवा आणि कृतज्ञ व्यक्त करण्याचा अतिपवित्र दिवस मानला जातो. चौथ्या श्रावण सोमवारची शिवमुठ आहे गहू. गहू हे अन्न, समृद्धी, कष्टाचे फळ आणि जीवनातील प्रतीक मानले जाते. त्यामुळे भगवान शंकराला गहू अर्पण करताना भक्त अशी प्रार्थना करतात, हे महादेवा, आमच्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये, कुटुंब निरोगी राहू दे. गव्हाची शिवमुठ अर्पण करताना प्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर बेलपत्र, फुले आणि इतर पूजेचे साहित्य अर्पण करून स्वच्छ गव्हाची मूठ घेऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत गहू श्रद्धेने अर्पण करावेत. अनेक भक्त पूजानंतर गरजू व्यक्तींना गहू किंवा इतर अन्नधान्य दानही करतात. दान, सेवा आणि भक्ती याचा संगम भगवान शिवला प्रिय मानला जातो. शिवमुठ वाहण्याचे महत्त्व. शिवमुठ वाहणे म्हणजे केवळ धान्य अर्पण करणे नव्हे, तर आपल्या कष्टाचे फळ, अहंकाराचा त्याग आणि ईश्वराप्रती कृतज्ञ व्यक्त करणे होय. भगवान शिवना वस्तूपेक्षा भक्तीची शुद्ध भावना अधिक प्रिय आहे. त्यामुळे शिवमुठ वाहण्याने घरात सुख, शांती, अन्नधान्याची भरभराट, कुटुंबातील एकता आणि सकारात्मक वातावरण राहावे अशी प्रार्थना केली जाते. तसेच मनातील नकारात्मक विचार दूर होऊन भक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणून शुद्ध मनाने केलेली पूजा आणि मनापासून अर्पण केलेली शिवमुठ हेच सर्वात श्रेष्ठ मानली जाते.